नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रवेश घ्यायला विद्यार्थी ज्यावेळी कॉलेजमध्ये जाईल त्यावेळेस विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत त्या अनुषंगानं आपण चर्चा करायची आहे। आणि प्रत्यक्ष नियमित फेरी क्रमांक 3 जी असणारी आहे याचा प्रत्यक्ष प्रवेश देण्याचं काम उद्यापासून सुरू होणार आहे। त्यामुळे मी असं अपेक्षित करतोय की जे काही विद्यार्थी असणारे आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालक यांनी उद्या प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारची चूक करू नये असं साधारणपणे मला वाटतं। आणि त्यामुळे मी ठरवलं की पुन्हा एकदा आपल्याशी इंटरॅक्ट व्हायचं की या पद्धतीनं ज्या स्टेप्स असणारे आहेत त्या स्टेपच्या आधारे तुम्ही पुढे गेला तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला आता मी सांगणार आहे ते अगदी आपण मनापासून लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं आपण एक्झिक्यूट करणं ते गरजेचं असणार आहे। बरोबर आहे। आता इथं नियमित फेरी क्रमांक 3 नियमित म्हणजे कॅप राउंड 3 आपण म्हणूया। आता या कॅप राउंड 3 चा प्रवेश जो चालू असणार आहे तो 25 जुलै सकाळी 10 वाजल्यापासून ते 26 जुलै 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतच असणार आहे। म्हणजे इथं हे शेड्यूल्ड जे असणार आहे या शेड्यूल्ड मध्येच आपण काय करायचं आहे प्रवेश घ्यायचा आहे। बरोबर। आता पुढं 2 गोष्टी इथं उद्या घडणाऱ्या आहेत। एक स्टुडंट ॲक्टिव्हिटी म्हणजे विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती कृती करायची आहे आणि त्याचबरोबर कॉलेज नेमकं कृती कोणत्या प्रकारची करणार आहे हे एकदा नीट आपण समजून घेतलं तर माझी खात्री आहे उद्या कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही। लक्षात राहील। आता इथं आपण पहिल्यांदा स्टुडंट ॲक्टिव्हिटी बघूया। विद्यार्थ्यांना नेमकी कोणती कृती उद्या करायची आहे म्हणजे 25 तारखेला पहिल्यांदा त्यांनी काय करायचं आहे चेक अलॉटमेंट। म्हणजे चेक अलॉटमेंट याचा अर्थ काय असणार आहे तर तुम्ही तुमच्या लॉग इन मधून किंवा डायरेक्ट ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही अलॉटमेंट लिस्टमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तिथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मागेल। सर्च केला तर डायरेक्ट जे कॉलेज तुम्हाला दिलं गेलेलं आहे वाटप केलेलं आहे ते तुम्हाला तिथं त्याचं नाव वाचायला मिळेल। म्हणजे पहिल्यांदा हे सकाळी 6 वाजता किंवा 6 वाजल्यापासून चेक करायला सुरुवात करायची आहे लक्षात घ्या। कारण सकाळी 10 वाजल्यापासून प्रवेश द्यायला सुरुवात होणारी आहे। म्हणजे आपण साधारणपणे त्याच्या अगोदर 4 तास विचार करतोय की मला कॉलेज अलॉटमेंट कळालेली असणार आहे समजलेली असणारी आहे हे पहिल्यांदा क्लिअर करा। बरोबर आहे। म्हणजे कॉलेज अलॉटमेंट ही उद्या सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल। करेक्ट। आता दुसरं काय करायचं आहे कॉलेज अलॉटमेंट चेक केल्यानंतर ज्यावेळी विद्यार्थ्याला दिसेल की ते अमुक कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्यांनी ठरवलं मग तो प्रेफरन्स कुठलाही असू द्या लक्षात घ्या त्यांनी ठरवलं की मला आता उद्या प्रवेश 100% घ्यायचा आहे तर आणि तरच या ॲक्टिव्हिटी आपण करायच्या आहेत। बरोबर। आता इथं त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे वेबसाईटवर जायचं आहे आणि लॉग इन मधून ज्यावेळी लॉग इनला क्लिक कराल त्यावेळेस ज्या गोष्टी तुम्हाला तिथं भरायच्या आहेत एक लॉग इन आय डी असेल पासवर्ड असेल कॅप्चा असेल की मी साइन इन म्हणायचं आणि खाली लॉग इन त्या पट्टीवर दिसेल तिथं क्लिक करायचं। ज्यावेळी तुम्ही ते क्लिक कराल त्यावेळी जे काही पेज ओपन होणार आहे त्या पेजच्या डाव्या बाजूला डॅशबोर्ड असं लिहिलेलं असेल आणि त्याच्या खाली मेनू बार असणार आहेत। म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 वगैरे सगळं असणार आहे। असं खाली वाचत गेला तर तिथं कॅप ॲडमिशन असं लिहिलेलं असणार आहे। तिथं काय लिहिलं असेल कॅप ॲडमिशन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस याला क्लिक करायचं आहे आपण। याला क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली 2 पार्ट्स दिसत आहेत। एक कॅप अलॉटमेंट स्टेटस असणार आहे आणि दुसरं कॅप ॲडमिशन हिस्ट्री असणारी आहे। पण आपण ॲडमिशन घेणार आहोत त्यामुळं इथंच जायचं आहे कॅप ॲडमिशन। कॅप अलॉटमेंट स्टेटसला ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस ते स्टेटस तुम्हाला सगळं दिसेल की त्या ठिकाणी जी काही माहिती तुम्ही भरलेली असणारी आहे आणि जी काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेली असणारी आहेत ती सगळी तिथं तुम्हाला दिसतील। डॉक्युमेंट दिसतील याचा अर्थ अपलोड केलीत का नाही ते तिथं तुम्हाला लक्षामध्ये येईल। म्हणजे तिथं
कोणते डॉक्युमेंट्स आहेत त्यांची यादी असेल, अपलोड केलंय की नाही तिथं ते नोटेशन स्वरूपामध्ये तुम्हाला ते दिसेल. आणि जर तुम्हाला इथं करेक्ट तुमचे डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर काय प्रॉब्लेम नाही. पण काही डॉक्युमेंट्स तुम्हाला बदलायचे आहेत, बदल करायचा आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्ही ते रिमूव्ह करून तिथं तुम्ही अपलोड करू शकता. आणि त्या पद्धतीनं अपलोड आपण करायचे आहेत. म्हणजे 100% प्रवेश घ्यायचा आहे तर 100% ॲक्युरसी तुमची उद्या असली पाहिजे. तिथं कुठंही तुम्हाला सवलत असता कामा नये. आणि मग एकदा की तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत सगळी याची खात्री झाल्यानंतर आणि प्रवेश घ्यायचा आहे याची खात्री झाल्यानंतर ते असं म्हणतायत की प्रोसीड फॉर ॲडमिशन हे जे बटन असणार आहे याच्या खाली, म्हणजे हे ज्यावेळी ओपन केलं असेल त्यावेळेस असे 3 टॅब तुम्हाला दिसतील. प्रोसीड फॉर ॲडमिशन याला क्लिक करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी अगोदर तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. केल्या असतील सगळ्या तर काय प्रॉब्लेम नाही, पण तिथं ते नोटेशन स्वरूपामध्ये दिसेल अपलोड झालंय का नाही हे तुमच्या लक्षामध्ये येणारं आहे. आणि मग तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आहे. पण समजा काही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना असं दिसतंय की कॉलेज अलॉटच झालेलं नाही, तर त्यांनी इथंपर्यंत यायचं आहे आणि इथं आल्यानंतर रिझन फॉर नॉट अलॉटेड असं म्हटलंय. म्हणजे तुम्हाला कॉलेज का दिलं गेलं नाही त्याचं कारण इथं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालंच नाही अर्ज भरून, तर त्यांनी इथं यायचं आणि याला क्लिक केलं, इथं रेड टॅब असणार आहे तो, त्याला क्लिक केलं की तुम्हाला नेमकं कोणत्या कारणास्तव कॉलेज अलॉट केलं गेलं नाही ते रिझन तुम्हाला स्पष्ट वाचायला मिळणार आहे. हे प्रिंट अलॉटमेंट लेटर आहे, तुम्ही ते काढू शकता. पण हे प्रोसीड फॉर ॲडमिशन इथं करायचं आहे. म्हणजे त्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आहे आणि ज्यांना रिझन पाहायचं आहे का मिळालं नाही त्यांनी इथंपर्यंत यायचं आहे. एकदा की प्रोसीड फॉर ॲडमिशन तुम्ही केलं की मग हे जे काही डॉक्युमेंट्स असणारे आहेत ती सगळी कॉलेजच्या वेबसाईटवर दिसतील. म्हणजे कॉलेज लॉग इन मधून ज्यावेळी कॉलेज तिथून काय सुरू होणार आहे, कॉलेज ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही थेट कॉलेजमध्ये जाऊन पण ह्या गोष्टी करू शकता छोटे युनिट असेल तर. आणि मोठी संख्या जास्त संख्या असेल तर ते म्हणतील तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करून या. म्हणजे इथंपर्यंत मला वाटतं हे सगळं तुमचं प्रोसीड फॉर ॲडमिशनपर्यंत क्लिअर 100% क्लिअर व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, कुठेही चूक उद्या राहता कामा नये. एकदा प्रोसीड फॉर ॲडमिशन हे बटन जे असणार आहे ते तुम्ही क्लिक केलं की मग तुम्ही कॉलेजमध्ये यायचं आहे आणि मग कॉलेज लॉग इन मधून कॉलेज ॲक्टिव्हिटी सुरू झालं असणारी आहे. म्हणजे आता कॉलेजची ती जबाबदारी असणार आहे. तुम्ही कॉलेजमध्ये याल आणि ज्यावेळी कॉलेज लॉग इन मधून ते जातील त्यावेळेस तिथं एक फेस किंवा पेज असं दिसेल की जिथं कन्फर्म ऑर रिजेक्ट दी ॲडमिशन असं वर टायटल असणार आहे. आणि त्या टायटलच्या खाली ते ओपन केल्यानंतर लक्षामध्ये येईल की इथं अपलोडेड डॉक्युमेंटची यादी असणार आहे. म्हणजे इथं जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असणारे आहेत ती यादी कॉलेजला दिसणार आहे. लक्षात घ्या, कॉलेजला ज्यावेळी दिसेल त्यावेळेस अपलोडेड डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं कॉम्प्युटरच्या शेजारी उभे राहिलेले असणार आहात. तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणार आहेत. ती ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही त्या क्रमानं इथं यादी असणारे नाव असणारे आहेत, अपलोड केलंय का नाही ते कळेल आणि व्हेरीफाय झालंय का नाही ते कळेल. आणि शेवटी कमेंट म्हटलंय पहा, हे फार महत्वाचं आहे. कमेंटच्या खाली NA असं म्हटलंय, नॉट ॲप्लिकेबल, लागू नाही. थोडक्यामध्ये जर सगळंच व्यवस्थित असेल, कुठंही त्रुटी नसेल, ज्यावेळी संबंधित शिक्षक अपलोडेड डॉक्युमेंट्स एक एक करून बघतील त्या सिक्वेन्स प्रमाणे तशी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स ती दाखवावी लागतील. आणि जर 100% बरोबर असेल इथं अपलोड केलेली आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स 100% मॅच होत आहेत, कुठंही शंका राहत नाही, त्यावेळेस तुमचं ॲडमिशन काय होणार आहे, व्हेरीफाय केल्यानंतर ते 100% कन्फर्म होणार आहे. आणि मग त्यावेळेस कॉलेज इथं कन्फर्म ॲडमिशन म्हणतं. म्हणजे मग तुम्हाला ती पुढची प्रोसिजर पैसे वगैरे भरून सगळे ती पुढची प्रोसिजर तुम्हाला ती करायची आहे. हे ॲडमिशन घेणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा विद्यार्थ्यासाठी असणार आहे. पण समजा इथं तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करून आलेला आहात, डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे, परंतु त्यामध्ये काही त्रुटी जाणवत आहेत. म्हणजे कास्टमध्ये बदल आहे, मार्क्समध्ये बदल आहे किंवा अन्य बाबी असणाऱ्या आहेत, तर इथं ते दिसेल. म्हणजे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवाल तसं एक एक ते डॉक्युमेंट तपासले येतील आणि तुमच्या कास्टमधला इथं डिफरन्स दिसतोय, मार्क्समधला डिफरन्स दिसतोय, असं जर असेल तर ते व्हेरीफाय करत असताना
त्रुटी दिसते आणि मग ज्यावेळी त्रुटी दिसेल त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगायचं की इथं असं झालेलं आहे, इथं हे नको होतं, त्यामुळं तुम्ही माझं ॲप्लिकेशन फॉर्म काय करायचं आहे, रिजेक्ट करायचं आहे. आणि मग कॉलेज हे बटन दाबण्यापूर्वी ह्या कमेंटमध्ये इथं NAच्या ठिकाणी काय करेल, कमेंट, म्हणजे इथं नेमकं काय कुठल्या डॉक्युमेंटच्या अनुषंगानं त्रुटी राहिलेली आहे त्याच्या समोर ते कमेंट तिथं टाईप करतील. म्हणजे जे रिझन तिथं लिहायचं आहे, संयुक्त रिझन तिथं लिहिलं जाईल, टाईप केलं जाईल आणि मग टाईप केल्यानंतर इथं रिजेक्ट ॲडमिशन टॅब जो आहे त्याला क्लिक केलं जाईल. म्हणजे तुमचं ॲडमिशन रिजेक्ट केलं जाईल. कशाच्या आधारे, तर तुमच्या काही अर्जामधल्या म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स दाखले असणार आहेत त्यामधल्या त्रुटीमुळं, त्यामुळं ते ॲडमिशन ॲटोमॅटिक रिजेक्ट केलं जाईल. आता हे रिजेक्ट केल्या गेल्यामुळं फायदा काय होणार आहे, तर ज्या पद्धतीनं तुम्ही रिजेक्ट केलेला आहे किंवा ज्या कारणास्तव रिजेक्ट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पुढच्या लगतच्या फेरीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं संमती देऊन त्या फेरीमध्ये सहभाग घेता येतो. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट असणार आहे. त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षामध्ये ठेवायची आहे. इथं कुठेही त्रुटी राहता कामा नये. उद्यापासून 25 जुलै आणि 26 जुलै या 2 दिवसामध्ये आपण तो प्रवेश काय करायचा आहे, आपला निश्चित करायचा आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सर आमचा प्रवेश झालेला आहे, निश्चित केलेला आहे. आता हे कॉलेज सेल्फ फायनान्स आहे का कुठला आहे, टाईप ऑफ कॉलेज, हे आता तुम्ही पसंतीक्रम दिले त्याप्रमाणे ते असणार आहे. हा एक ह्यातला सगळ्यात उद्याच्या दृष्टिकोनातून 2 दिवसातला हा महत्त्वाचा भाग असणार आहे. आणि इथं खाली लिहिलंय पहा, जर एखाद्या विद्यार्थ्यानं घेतलेला प्रवेश रद्द केला असेल तर तो विद्यार्थी ओपन टू ऑल या फेरीमध्ये येणार आहे. त्याला मध्ये कुठेही प्रवेश संमती देण्यास चान्स असणार नाही. हे आपण इथं जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. आणि कोटा अंतर्गत राखीव जागावर जे विद्यार्थी दावा करतायत म्हणजे क्लेम केला आहे किंवा अर्ज भरलेला आहे त्यांनी उद्या तुम्हाला लॉग इनमधून काही दिसणार नाही. तुम्ही थेट त्या कॉलेजमध्ये जा, त्यांना भेटा किंवा जिथं नोटीस बोर्ड असणार आहे तिथं यादी डिस्प्ले झाली असेल 10च्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर डिस्प्ले झाली असणार आहे, डिस्प्ले केली गेली असणार आहे. त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ते पहा. तिथं त्या गुणानुसार तुमचा विचार केला आहे की नाही हे तुमच्या लक्षामध्ये येईल. नसेल तर तुम्ही संबंधित ॲडमिशन कमिटी असेल त्यांना भेटून चर्चा करू शकता. नेमकं कारण ते हे तुम्हाला समजू शकेल. तर मला वाटतंय उद्या 2 दिवसामधल्या ज्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थी आणि पालक मिळून आणि त्याचबरोबर कॉलेजनं करायच्या आहेत ह्या इथं अगदी क्लिअर कट कुठंही त्रुटी न राहता सांगितलेल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालक यांना माझी व्यक्तिगत पातळीवरची विनंती आहे की उद्या 100% आपले ॲडमिशन्स व्हायला पाहिजेत. आणि झालेले ॲडमिशन्स कमेंटमध्ये टाका की सर आमचं ॲडमिशन झालेलं आहे. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे. धन्यवाद.